आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स. हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी आधी बाजारातून हक्का नूडल्सची पॅकेट बनवली आणि ती गरम पाण्यात उकळून वाफ लावून घेतली. हक्का नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे मसाला हक्का नूडल्सचा, कोबी बारीक उभा चिरून घेतला, शिमला मिरची उभी चिरून घेतली, लसूण उभी चिरून घेतली, कांदा चिरून घेतला, अद्रकचे छोटे छोटे तुकडे उभे चिरून घेतले आणि मिरची हिरवी मिरची आणि चवीनुसार लागणार आहे मीठ त्याच्यामध्ये टाकायला. हे मीठ आहे आणि हा लागणार आहे ह्याच्यातून थोडासा 2 चमचे सोया सॉस. आता आपण गॅसला कढई टाकलीच असेल थोडा वेळापूर्वी ठेवल्यामुळे. आता आपण एक पळी तेल टाकून घेऊया. सर्वात पहिला कांदा टाकत आहे. कांदा थोडासा लालसर झाला की आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसणीचे तुकडे. कांदा असा थोडासा वाटतोय ना हलतोय चांगला झालाय आपल्याला पाहिजे तेवढा. आता टाकते मी लसणीचे तुकडे, कापलेली लसणी. थोडंसं हलवायची लसूण टाकल्यावर टाकणार आहे आल्याची केलेली काप. एकदम हलवून घेत आहे. गॅस थोडी मंद करून टाकत आहे हिरवी मिरची. त्याचा मेन येण्यासाठी चांगला मी जरा जास्तच हिरवी मिरची टाकते कारण आमच्या घरात आपल्याला तिखट आवडतं. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडीशी टाकू शकता, फक्त त्याचा स्वाद हातमध्ये उतरण्यासाठी मी जरा जास्त टाकते. आता बघा लसूण सुद्धा आणि कांदा मस्त लाल होत आलाय. त्याच्यामध्ये मी टाकत आहे आता शिमला मिरची. शिमला मिरची थोडीशी परत स्लो करून मी टाकणार आहे कोबी. लांब लांब कापलाय छान पातळ असं. कोबी टाकल्यावर थोडंसं परतून घेऊन एक चिमूटभर मीठ टाकून घेते कारण भाज्या नरम होतात पटकन. हे एक टीप आहे. कांदा कोबी शिमला मिरच पटकन नरम होण्यासाठी एक चिमूट मीठ टाकायचं. बघा आता कोबी आणि शिमला मिरची कशी मस्त नरम झाली. जर परत राहिली तर खायला कच्ची लागते ना आणि आपल्याला कच्चं खायची सवय नाही जास्त. छान नरम झाल्यावर आपण टाकणार आहोत त्यामध्ये सोया सॉस 2 चमचे. सोया सॉस टाकल्यावर थोडंसं परत सोया सॉस. आणि भाजीमध्ये एक राहिलंय काय माझ्याजवळ कांद्याची पात, कारण आमच्या पाऊस होता तर मला कांद्याची पात घ्यायला मिळाली नाही आणि शक्यतो पालेभाज्या पावसाळ्यामुळे कमी झालाय बाजारामध्ये. आता मी त्यामध्ये टाकत आहे नूडल्सचा मसाला. याचा तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार तुम्ही टाका. आता मी टाकलेला मसाला चांगला असा परतून घेतलाय मंद गॅस ठेवून. खूप छान आणि सोयासॉसचा कलर वाटत आला छान मस्त. आता मी यामध्ये टाकणार आहे नूडल्स. आता ते टाकत आहे नूडल्स. छान असे नूडल्स टाकून आता थोड्या वेळात पूर्वी मी आतमध्ये नूडल्स टाकले आणि असं छान मस्तपैकी ढवळून सर्व मसाले आणि भाज्या एकत्र लावल्या. नूडल्सला मिक्स झाल्या चांगल्या. बघा भाज्या पण दिसत आहेत छान अशा वरती आणि नूडल्स पण मस्त झाले. आता खाण्यासाठी